मी निशाताई भोंगडे यांना विनंती करतो की आपणही माईची सावली वृद्धाश्रम या वृद्धाश्रमाला आपण या ठिकाणी शुभेच्छा देत, कारण आपलं खूप मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. आपल्या निशाताई म्हणजे फार मोठं नेतृत्व आहे. महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका आहेत त्या. त्यांचा वेळ घेण्यासाठी लोक अगोदरपासून वेटिंगवर असतात, पण त्यांच्यातही एक सामाजिक कार्यकर्ता दडलेला आहे. त्यांनाही सामाजिक कार्याची आवड आहे. आज सकाळपासून आपण ज्या वृद्धाश्रमाचं उद्घाटन केलं, त्या वृद्धाश्रमाला प्रत्येक जण मायेची सावली, मायेची सावली, मायेची सावली आपण म्हणायलो, पण हे मायेची सावली नाव देणारीच ही माऊली आहे, ज्या की निशाताई धोंगडे आहेत. मी 3 वर्षापासून माझं जे स्वप्न माझ्या मनात रंगवत होते, माझ्या त्या स्वप्नांची बाग सजवणारी माझी ताई म्हणजे निशाताई धोंगडे. निशाताई धोंगडेला लोक ऐकण्यासाठी कुठून कुठून येतात. निशाताई धोंगडेला वेळ घेण्यासाठी लोक निशाताईचा वेळ विकत घेतात, पण माझ्या निशाताईनं 2 दिवसापासून आपल्या वृद्धाश्रमाला वेळ दिला. आपल्या सांगवीमध्ये निशाताई 2 दिवसापासून आहेत आणि अगदी रात्रीच्या 4 वाजेपर्यंत त्या जागी होत्या. कार्यक्रमाची पूर्ण तयारी करता करता रात्री त्यांचा बीपी लो झाला. जेवण केलं नाही त्यांनी, आणि मला वाटतं आजही त्या सकाळपासून काहीच खाल्लं नाही, कारण आठवले साहेबांचा दौरा होता. त्यासाठी त्या एअरपोर्टला सकाळी 7 वाजता आल्या आणि साहेब येतील या आशेने 7 वाजल्यापासून त्या स्टेजवर बसलेल्या आहेत. म्हणजे सांगायचं म्हणजे गायिका असून सुद्धा त्यांच्या जे सामाजिक कार्याची चळवळीची जी उमेद त्यांच्या दडलेली आहे, त्या माध्यमातून त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्टँड केलं. माझ्यासारख्या कार्यकर्तीचं जे स्वप्न होतं, त्या स्वप्नांची बाग माझ्या निशाताईंनी रंगवलेली आहे. निशाताईला मी जेव्हा म्हणलं, ताई मला नावच सुचत नाही, मी नाही काय नाव देऊ. ताई म्हणे, सांग ना तुला काय सुचते. आता 3 वर्षापासून विचार केला, ताई तुम्हाला काहीतरी नाव तुमच्या डोक्यात असेल. मी म्हणलं, निशाताई मायेचा आधार. नको ना ताई म्हणे, आधाराचा निराधार होईल. मी म्हणलं, ताई मग मायेची सावली खूप छान राहील ना म्हणे. सावली द्यायची ना म्हणे आपल्याला सर्वांना. आपल्या घरट्यात आपण सावली देणार आहोत ना, म्हणजे मायेची सावली आपण वृद्धाश्रमाचं नाव देऊ. म्हणजे आपल्या वृद्धाश्रमाचं जे नामकरण खरं कोण केलं असेल ते निशाताई धोंगडे यांनी केलेलं आहे. ताई 2 शब्द बोला आणि शुभेच्छा द्या माझ्या कार्याला. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर असं आपल्या शब्दातून ताईने आपलं मनोगत व्यक्त केलं, प्रस्तावना केली. अनेक मान्यवर मंडळी इथे येऊन गेली. नामांकित काय सांगायचं, काही नाव नसतं, गाव नसतं, माणसाला काहीच नसतं. माणूस हा फक्त माणूस असतो. त्याच्या अंगावर कपडे असतात, 2 टायमाची त्याला सुंदर झोप पाहिजे असते, एक रात्रीची झोप आणि 2 टायमाचं पोटाला छान अन्न, आणि प्रत्येक माणसाकडून मिळणारा शब्दरूपी आनंद. नाहीतर या जगात काहीच नाही. काही आहे का? सुख आणि दुःख. जसा उजेड आणि अंधार, दिवस आणि रात्र, ते जीवनाला लागू आहे. मरण प्रत्येकाच्या आयुष्यात लागू आहे. पण जन्माला कधी येतो हे मी ठरवू शकते. बाळ जन्माला कधी घालायचं ही आई ठरवू शकते, पण त्या बाळाला मारायचं कधी, त्याला मरायचं कधी हे कोणीच ठरवू शकत नाही. आणि याचं भविष्यही कोणी आयुष्यात सांगू शकत नाही. सो मला एवढंच म्हणायचं आहे की हे जे मायेची सावली, हे जे वृद्धाश्रम आहे, मी डेभू सावली वृद्धाश्रमाची कार्यकर्ता आहे, वृद्ध सेवक आहे. मी काही खूप मोठी नाही आहे. वृद्ध सेवक का? मग 2012 स्टे आला महादेव दादा, 2012 स्टे आला होता अनाथ आश्रमासाठी. अनाथ आश्रम काढणार होतो, स्टे आल्यामुळे परमिशन मिळाली नाही, तर वृद्धाश्रम काढला. हां, आणि त्यामुळे मग आम्हाला, माझं वृद्धाश्रम चंद्रपूरला आहे, ते चालू आहे अविरत. मग ताईंनी सांगितलं की 3 वर्षापासूनचं माझं जे स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं आहे. म्हटलं, स्वप्नच पाहत राहिली तर पूर्ण कधी करायचे? पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागते. सुरुवात तर करा, सगळे तुमच्या पाठीशी येतील. आणि तसंच झालं. हातात पैसा नाही, घड्याळीतला काटा स्वतःसाठी थांबत नाही, कोणी माणसं वेळ देत नाही, कोणी शब्द देतात, पैसे देत नाही. असे अनेक संकट आहे. जेव्हा आपण रस्त्यावर उतरतो तेव्हा आपल्याला अनुभव येतात, आणि अनुभवाशिवाय आपल्याला माणसांची किंमत कळत नाही, त्या माणसांनी कमवलेल्या पैशाची किंमत कळत नाही, आणि त्या माणसाच्या वेळेचीही किंमत कळत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या किमती कळण्यासाठी आपल्याला खरोखर मनोभावी सेवा करावी लागते. कारण मानवसेवा ही सगळ्यात मोठी श्रेष्ठ सेवा आहे. आणि आपला तर बुद्धाचा धम्म आहे, मैत्रीचा मार्ग आहे, तो धम्म आपल्याला सेवा करणं शिकवतं. अशातच मग ताई आल्या आणि त्यांना मार्गदर्शन केलं, आणि त्यांनी वृद्धाश्रमाची इथं सुरुवात केली. मग चर्चा झाली की आश्रमाचं नाव काय ठेवायचं.
मग मी म्हटलं नाव असं असलं पाहिजे, त्या नावाला काही मिनिंग असलं पाहिजे, अर्थ असलं पाहिजे, त्याच्यात काही बोध दडलेला असला पाहिजे. माय हा शब्द इतका मोठा आहे की माय म्हटलं की अंतकरण भरून येते. मायच जीवनात आपल्याला जग दाखवणारी असते. मायेसारखं मोठं कोणीच नाही. आणि म्हणून मग मायची आता तुम्ही घरी गेल्यानंतर वृद्धांना तुमच्या मुलांनी भांडण केलं, कुठं काही झालं, त्यांनी म्हटलं तुम्हाला आम्ही पोसत नाही, सांगायचं त्या मायची सावली आहे म्हणायचं, मी तिथं चालली जातो, तू टेन्शन घेऊ नको, तू माझं करावं म्हणून मी तुला जन्माला घातलं नाही, तू माझं करावं म्हणून मी जन्माला घातलं नाही. आणि मी प्रत्येक वेळेस आई वडिलांना सांगते की तुम्ही स्वार्थ करूच नका की मुलांनी आपलं काही केलं पाहिजे. जोपर्यंत तुमचे हातपाय चालतात तोपर्यंत तुम्ही करा. ज्या दिवशी तुम्हाला वाटते की मी आता समर्थ नाही पोटाचं पोट भरण्यासाठी, तेव्हा ही जी मायेची सावली आहे, इथं या मायेच्या सावलीत सुंदर असं वातावरणामध्ये आपलं जीवन पुढचं व्यतीत करण्यासाठी तुम्ही इथं भेट द्या आणि याचा आधार घ्या. एवढंच म्हणणार आहे. वैशालीताईचं काम काय सांगायचं आहे, जीवनात काहीच माणसाच्या नाही. आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय, जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर के बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर के बाहर निकलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. ऐसे हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत न ताकत, ऐसी हो जाएगी तेरी हालत, ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना शोहरत, फिर क्या काम की तेरी जिंदगी. इसलिए ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत न ताकत, लेकिन छोड़कर अपनी ऊंची हवेली, छोड़कर अपनी ऊंची हवेली, तुझको बाहर निकलना पड़ेगा, छोड़कर अपनी ऊंची हवेली, तुझको बाहर
माणूस मोठं होत नाही, तर आयुष्यात कष्ट करून ज्यांना ज्यांना जितक्या ठोकरा लागतील ना ते माणूस मोठं होत असते. कारण प्रत्येक ठोकरमध्ये एक वेगळा अनुभव असते, आगळा वेगळा. म्हणून माझं वय जरी जास्त नसलं तरी मी आयुष्यात इतक्या ठोकरा खाल्ल्या लहानपणापासून. कारण पैशाची किंमत शेतात काम करून समजली, झोपेची किंमत रात्रभर गाणं म्हणून समजली, आईची किंमत लग्न झाल्यानंतर समजली, बापाची किंमत बाप मेल्यावर समजली. आज मी आई झाली रे. आज माझे लेकर मी घरी सोडून जेव्हा घराच्या बाहेर निघते तेव्हा मला कळते की मी आई आहे. तेव्हा मला माझी माय होण्याची किंमत समजली. आणि म्हणून म्हणते काय, गम के साचे में ढलना पड़ेगा, क्योंकि वक्त ऐसा भी आएगा नादा, वक्त ऐसा भी आएगा नादा. ए सुन नादा, सुन मैं क्या कहना चाहती हूँ, क्योंकि बहुत देर कर दी तूने यहाँ आते आते, बहुत देर कर दी तूने यहाँ आते आते. लेकिन इन लोगों ने तुझे क्या दिया रे, जो तुझे जला दिया तुझे जाते जाते. तू तो खुशियां मना रहा था, ये मेरा वो मेरा वो मेरा, लेकिन तेरा कुछ नहीं. क्योंकि पैसा बोलता है आज के कंडिशन में, पैसा है तो सब कुछ है. बरोबर आहे, पण तसं नाही. म्हणून म्हणते आहे, वक्त ऐसा भी आएगा, वक्त ऐसा भी आएगा, तुझसे बातों पे चलना पड़ेगा. वक्त ऐसा भी आएगा नादा, तुझको बातों पे चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. कितना मशहूर हो जाएगा तू, कितना मजबूर हो जाएगा, कितना मशहूर हो जाएगा तू, कितना मजबूर हो जाएगा तू. क्या बात है, ये जो मखमल का चोला है तेरा, ये जो मखमल का चोला है तेरा, ये कफन में बदलना पड़ेगा. ये जो मखमल का चोला है तेरा, ये कफन में बदलना पड़ेगा. जिंदगी के किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी के किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है. लेकिन मैं कहती हूँ सब कुछ मेरा है. कहते हैं कि लोग कहते हैं हम तेरे हैं, हम तेरे हैं, हम तेरे हैं. लेकिन मैं कहती हूँ कोई भी किसी का नहीं है. एक दिन आना है और एक दिन जाना है. जिंदगी में रखा क्या है, इसलिए जरूरत के लोग चंद मिलते हैं. जरूरत के लोग, वैसे कि जरूरत के लोग चंद मिलते हैं, और जब आता है बुरा वक्त तो अपनों के ही दरवाजे बंद मिलते हैं, अपनों के ही दरवाजे बंद मिलते हैं. क्योंकि पत्नी साथ देती है केवल मकान तक, पत्नी साथ देती है केवल मकान तक, बेटी साथ देती है केवल कन्यादान तक,
अरे सगे संबंधी साथ देते हैं केवल स्मशान तक और बेटा साथ देता है सिर्फ बीवी के आने तक। लेकिन उसके बाद क्या है, बेटा साथ देता है सिर्फ बीवी आने तक। बायको आली की माय बापाला राम राम जय भीम करून गेट आउट। मग तेव्हा ह्या हे जे आहे ना माईची सावली, माया लेकीचं नाव आहे सावली, मायाची सावली वृद्धाश्रम जे आहे ना, जेव्हा बापोराले बायको भेटली ना तेव्हा ते माय बापाला गेट आउट करेल तेव्हा इथे याचं मायाच्या सावलीमध्ये त्या सावलीत राहण्यासाठी। आणि म्हणून म्हणते ऐका, करले शान से दिल की सफाई, करले शान से दिल की सफाई, करले शान से दिल की सफाई, क्योंकि करले शान से दिल की सफाई, छोड़ दो ये बुराई, छोड़ दे अब ये बुराई, छोड़ दे अब ये बुराई। कैसे वक्त बाकी है अभी संभल जा, वक्त बाकी है अभी संभल जा, वरना फिर जलना पड़ेगा। मुझे भी पता नहीं मैं कहाँ मरूंगी और मुझे कहाँ मिट्टी मिलेगी या अग्नि मिलेगी, ये मैं नहीं बता सकती। लेकिन मैं इतना जरूर बता सकती हूँ कि मैं कहाँ कहाँ जाकर कितने लोगों से प्यार कर सकती हूँ, कहाँ कहाँ मिलजुल सकती हूँ, इंसानियत के नाते सबको क्या बता सकती हूँ, ये मैं बता सकती हूँ। म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी कमवलेली पैशाला किंमत नाही, मी कमवलेल्या माणसांना किंमत देते। आणि म्हणून मी एक खूप मोठी कार्यकर्ता नसून एक छोटीशी वृद्ध सेवक आहे आणि मला अभिमान आहे की मी वृद्धांची सेवा करते। खाली हात आया है, खाली हात आया है, खाली हात जाएगा, खाली हात आया है, खाली हात जाएगा। माती गेल्यानंतर ती लेक त्या बापाच्या जमिनीला सांभाळणार। त्या आईनं मायेची सावली तयार केली, त्या मायेच्या सावलीला सांभाळण्यासाठी तिला लेकरं तयार करावे लागतील। त्या मायेच्या सावली जे जे लोक सावली घेतील त्यांना तो आदर्श घ्यावा लागेल आणि त्यांना ती सावली आणखी मोठी करावी लागेल। तेव्हा कुठं त्या बापाच्या कमवलेल्या 2 एकर जमिनीची किंमत समाजाला कळेल। आणि म्हणून खाली हात आया है, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जिंदगी एक पानी का बुलबुला है, जिंदगी एक पानी का बुलबुला है। यहाँ पर लोग रोज आते हैं कपड़े बदल बदल कर। जिंदगी एक पानी का बुलबुला है, यहाँ पर लोग रोज आते हैं कपड़े बदल बदल कर। लेकिन तुम्हारे जिंदगी में वक्त एक दिन ऐसा आएगा कि तुमको लोग लेकर जाएंगे कांधे बदल बदल कर, कांधे बदल बदल कर। जब तक तेरे पास पैसा है तब तक दुनिया तुझे पूछेगी तू कैसा है। पैशाला किंमत आहे दादा, माणसाला नाही। कि जब तक तेरे पास पैसा है तब तक दुनिया तुझे पूछेगी तू कैसा है। अरे जिस दिन पैसा खत्म उस दिन इंसान
इंसान की इंसानियत खत्म. आणि म्हणा जब तलक की सांसें हैं, तब तलक की रिश्ते हैं. जब तलक की सांसें हैं, तब तलक के रिश्ते हैं. सांस रुक जाए तो, सांस रुक जाए तो, सांस रुक जाए तो रिश्ते टूट जाते हैं. सांस रुक जाए तो रिश्ते टूट जाते हैं. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. जब तलक ये दौलत है, जब तलक ये दौलत है तब तक सब कुछ है. दौलत दौलत कशाला म्हणतो. माझी आई म्हणते जेव्हा जेव्हा घराच्या बाहेर निघते तेव्हा मला लोक म्हणतात पोरी कशा आहेत, जावाई बरे आहेत का, नातू किती झाले. तेव्हा मी म्हणतो पोरगी मस्त, जावाई मस्त आणि माझे नातूही मस्त. म्हटलं, आई तुला असं आयुष्यात काय वाटते की तू कमवलं. माझी आई म्हणते की माझ्यासारखी दौलत कोणाकडे नाही. अरे मी 3 लेकीला जन्म दिला, वाघिणी सारख्या ढकलतात. एका पोराला जन्म दिला, त्यानं माझं नाव शून्यात मातीत टाकलं दारू पिऊन. वंशाच्या दिव्यासाठी मला सासरवास झाला ग माय. सासून सासऱ्यानं समाजानं माझा सासरवास केला. पोरी होतात, पोरी होतात, पोरी होतात. पोरगा वंशाचा दिवा झाला, त्यानं सगळे दिवे लावून दाखवले की घ्या पोरगा पाहिजे तुम्हाला. मुली 2 घरच्या चुली दादा, मुली वाती समान जळत राहतात. मुली 2 घरच्या चुली पेटवतात, आईचं आणि सासरचं. मुली 2 घरचं नाव कमवतात. बापाचं नाव खाली पडू नये, आईला कोणी उलटून बोलू नये म्हणून नवरा कसाही असला तरी आयुष्यभर झिजत राहतात नवऱ्याच्या घरी. आणि सासू कितीही बोलत असली तरी त्या सासूचं मान ठेवतात. 2 घरच्या मुली, 2 घरच्या चुली. आणि तुम्ही म्हणता आम्हाला मुली नाही पाहिजे, तर मग पोरं पैदा केल्यावर सुना कायले पाहिजे. अरे तुम्ही कोणाच्या तरी लेकी आहात, तुम्ही कोणाच्या तरी सुना आहात. आज लेकी जन्माला घाला तर उद्या पोरांना रस्त्यावर बायका मागत फिरावं लागणार नाही दादा. मुलींची किंमत किती मोठी असते. मी मुलगी आहे याचा मला अभिमान आहे, आणि मला 2 मुली आहेत त्याचा मला त्याच्यापेक्षा जास्त अभिमान आहे. कारण मी 2 जावयाची सासू होणार हो, याचा अभिमान आहे का नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे काय, जब तलक ये सांसें हैं, दौलत माझी दौलत माझ्या पोरी, माझ्या मायची दौलत म्हणजे आम्ही. दौलत म्हणजे लेकरं दादा, पैसा नाही. आणि सुख कशाला म्हणतात, सुख सुख कशाचं, शब्दांचं सुख. आणि दौलत म्हणजे लेकरं. माझ्या आईनं मला मिनिंग समजवलं की माझी दौलत हे माझे लेकरं आहेत. हे मी कमवलं, कारण मी मेल्यानंतर हेच रडणार आहेत. मला लागल्यानंतर यांच्याच डोळ्यात अश्रू येणार आहेत, बाहेरचा माणूस येणार नाही. म्हणून हे माझी दौलत आहे. म्हणून म्हणायचं आहे का, जब तलक ये दौलत है, तब तलक ये शोहरत है. जब तलक ये दौलत है, तब तलक ये शोहरत है. बाद मरने के सबको, बाद मरने के सबको तेरा ही जाएगा. बाद मरने के सबको तेरा छूट जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. बातें तो सबसे होती है,
बातें तो सबसे होती है फिर भी समझता कोई नहीं। बातें तो सबसे होती है लेकिन समझता कोई नहीं। खुशी में तो सब शामिल है लेकिन गमों में कोई नहीं। बातें तो सब समझते हैं फिर भी समझता कोई नहीं। बातें तो सबसे होती हैं फिर भी समझता कोई नहीं। खुशी में तो सब शामिल होते हैं लेकिन गमों में कोई नहीं। सब लोग आसपास है चाहे लगा हुआ एक मेला है। सब लोग आसपास है चाहे लगा हुआ मेला है। फिर भी न जाने कितने भीड़ से कई दिल अकेला है। बिन बोले कोई समझता नहीं और ना ही समझने की कोई इच्छा है। अब तो ऐसा लगता है जैसे जिंदगी का हिस्सा है, जैसे जिंदगी का हिस्सा है। म्हणून मोह माया गर्व लोभ सगळं माया सोडून द्या। माणुसकी जपण्यासाठी हे जे कार्य माझ्या बहिणीनं वैशाली ताईनं सुरू केलं, तुम्हाला सांगते आज हा मंडप हा साऊंड आम्ही मोठे मोठे गायक तुमच्या पुढे बसलो म्हणून गर्दी करू नका माय। या आश्रमाला लागलेलं तिखट मीठ हळद माचीची काडी मला विचारा। मी 2014 पासून आश्रम चालवते। माझ्या दादा 10,000 रुपये तुम्ही दिली, दादासाठी टाळ्या वाजवा। दादा 10,000 होणार नाही। आश्रम चालवणं साधं नाही। और लोक म्हणतात हम दो हमारे दो, ते बिन विषय गेला। आता हम दो हमारा एक आणि तोही विषय गेला। लोक म्हणतात आम्हाला लेकरच नाही पाहिजे, आमच्या त्याला पोसणंच होत नाही, आम्ही लेकरायला पोसायचं का स्वतःची जिंदगी घडवायची। ही परिस्थिती आली। पण या कलियुगामध्ये माझे बहीण म्हणते माये 4 लेकर, माया 4 लेकरासंग माझे 400 माय बाप मला पोसायचे आहे, तिच्यासाठी टाळ्या वाजवा माय। मग तुम्ही सांगा हा जो एवढा मोठा संसार उभा थाटण्याचा माया बहिणीनं काम केलं, तिथं माचीची काडी लागणार आहे दादा, तिथं गॅस लागणार आहे दादा, तिथं भाजीत हळद लागणार आहे दादा, तिथं भाजीत मोहरी मीठ तेल तिखट सगळं लागणार आहे दादा। कधी मिठाचा पुडा द्या, मी दान मागणारी बाई आहे, कधी मिठाचा पुडा द्या दादा, कधी माचीस द्या दादा, कधी हळद द्या मीठ द्या मोहरी द्या। अरे कधी कधी चांगली झोप लागावी म्हणून थोडीशी हवा द्या। काही न देता आलं तर सुंदर पाण्याची एक कॅन तरी आणून द्या, म्हणजे पाणी पाहून पिऊन तरी थंडावा आला पाहिजे। हे दान आहे दादा जे दैनंदिन कोणी द्यायला पाहत नाही। छोटे छोटे बारक्या बारक्या गोष्टी असतात त्या पूर्ण करण्यासाठी कोणीही सापडत नाही। बडी बडी वाटे वडापाव खाते असे नेते लय पाहिले दादा। धुंदीत जगणारे माणूस पण जपणारे लोक जगात भेटत नाही। वैशाली ताई तू हे सुरुवात केली, मला अनुभव आहे। काही झालं ते रडायचं नाही माहित, पडायचं पुन्हा उठायचं, पडायचं पुन्हा उठायचं आणि शोधायचं की माझं काम कुठं तर होईल, थांबायचं नाही। महादेव दादा नाही तर ते नाही तर ते नाही तर ते, अरे कुठं तरी तुझा भाव भेटल आणि तुला पूर्ण मदत करेल। मग हे बहीण तर आहेच मरेपर्यंत, हे तर माई बहीण आहेच मरेपर्यंत। हा आणि म्हणून म्हणते आहे तुम्हाला जमेल ती मदत, पैसाच द्यायला पाहिजे जरूर नाही माय। सेवा घ्या सेवा